तर 20 लाख बालकं मरायची. त्याने विचार केला की वा हे लोक मरत आहे, त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्याने विचार काढला की त्या काळामध्ये डिलिव्हरी कसं व्हायची माहित आहे का? डिलिव्हरी व्हायची असलं एक रूम असायची काळी बोर. आता सगळे आपण तसं जन्मलो बरं का सिनेमा. या रूम मध्ये कोणीच जायचं नाही, ते दाई सोडून कोणीच जायचं नाही. मग त्या काळामध्ये असं होतं, एक जर जन्मले त्याच्यामध्ये लेकरू जन्मलं मग 40 दिवस कोणी जायचं नाही मध्ये. तसंच मग त्या काळामध्ये असा नियम होता की गरोदर आईला जर खाऊ पिऊ घातलं तर डिलिव्हरी फार धोका होईल, डिलिव्हरीत बाई मरेल, म्हणून त्यांना जेवण सुद्धा द्यायचं नव्हतं. लेकराला आपण जन्मल्या पहिलं दूध देतो, त्या काळात 3 दिवस दूध द्यायचं नाही असं नियम काढला. या सर्व गोष्टीमुळे बालकाचा मृत्यू होला. म्हणून राणी बंग आणि अभय बंग 1980 आणि 90च्या काळामध्ये त्यांनी एक सिस्टम काढलं की गावातली सर्व्हिस गावातच द्यायची. ज्या गावामध्ये जे सर्व्हिस आहे आरोग्याची ते तिथंच त्यांच्या मार्फतच गावाची सर्व्हिस गावाच्या माध्यमातूनच द्यायचं. त्याने विचार केला की या ठिकाणी जर पुरुषाला तर काम आहेतच, पण स्त्रिया मार्फत एक काम होईल. म्हणून अरे वा, तुमचं नाव घ्या, लाईटच आली. म्हणून त्याने विचार केला की या महाराष्ट्रामध्ये काहीतरी असं निर्माण केलं पाहिजे. म्हणून एक महिलेची नियुक्ती केली पाहिजे. त्या गल्लीतली एक महिला जर असली तर सर्व आरोग्य सुधरेल. या हिशोबाने त्याने 2005 मध्ये पहिल्यांदा अशाची निर्मिती केली. आणि केल्यानंतर जे 2 लाख बालक मृत्यू पावत होते, 20 लाख मृत्यू पावत होते, त्याचा परिणाम असा झाला की हे अशा पद निर्माण झाल्यावर फक्त 5 लाख बालक मृत्यू पावले, म्हणजे 15 लाख बालक वाचायला सुरू केले. याची दखल लॅन्सेट नावाचं एक मॅगझिन असते आमचं, जगाने दखल घेतलं की बाबा बरोबर आहे. म्हणून याचं अनुकरण परदेशामध्ये 80 देशाने केलं. आज 80 देशामध्ये असाचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे तुमचं एवढं काम चांगलं आहे. आणि का आपण स्त्रीला आपण बघा, सगळ्यांचा वाढदिवस असतो बरं का, डॉक्टर्स डे असतो, त्यानंतर फार्मासिस्ट दिवस असतो, वेगवेगळ्या पक्षाचा दिवस असतो, पण तुमचा दिवस कस का सरकारला करतंय का? तुमच्या ताकद फार खतरनाक आहे. या ताकदीमुळे काय नाही. पाटील साहेब टाळ्या वाजवले बरं का, मला डाऊट आला. साहेब टाळ्या वाजवावं लागतं रे ताप. कारण स्त्रीची शक्ती फार खतरनाक आहे बरं का. म्हणतो ना आपण, स्त्री क्षणाची पत्नी, अलंकारची माता आहे. स्त्री सुंदरतेचं, कोमलतेचं, पवित्र मांगल्याचं प्रतीक आहे, तर संस्कृतचं रक्षक आहे. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी परमेश्वर नांदतो. म्हणून आज आषाढे करून आपला सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर आपण म्हणतो ना, पहिल्यांदा आता शेती म्हणतो साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहेब होते आमचे. झाडाच्या बिया जमिनीवर पडल्या, झाडाच्या बिया जमिनीवर पडल्या, ते पहिल्यांदा स्त्रीनं पाहिलं आणि स्त्रीनं शेतीचा शोध लावला. ज्या वैदिक शास्त्रामध्ये आपण राहतो, या वैदिक शास्त्राचा शोध स्त्रीनं लावला. संगीताचा शोध स्त्रीनं लावला. संस्कृत आपण म्हणतो ना, कवितेचा शोध स्त्रीनं लावला. या सर्वांची जननी म्हणजे स्त्री आहे. म्हणून त्याच्यामध्ये एवढं पावर आहे साहेब, लयच खतरनाक पावर आहे. पाटील साहेब तुम्ही टाळ्या वाजवा, मला शंका पाटील, खरंच मला वाटलं तुमच्यासारखा सन्मान प्रत्येक पतीनं आपल्या पतीला दिला पाहिजे. म्हणून बाकी त्याला मागचे नाराज होऊ नका, येतो तुमच्याकडे. आता कसं बघा, या देशामध्ये, या पृथ्वीवर परमेश्वरानं 2 शक्ती निर्माण केलेला आहे. एक स्त्री शक्ती, दुसरा धन शक्ती. आता म्हणतात ना, एका संस्कृत मध्ये म्हणलेला आहे, वेद द्वेष ब्रह्मचक्र कांतुष्य कनक सुचहा तासुदेश नाशका साक्षात भगी नराकृतिहा. या पृथ्वीवर 2 शक्त्या निर्माण केल्या. एक आहे धनशक्ती आणि एक आहे स्त्री शक्ती, नारी शक्ती. याच्या मागे जर वाईट भावनेनं जर कोणी लागलं, तासुदेश नाशका साक्षात भगी नराकृतिहा, त्याचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही असं पुस्तकात लिहिलंय. ज्याला कुणाला जर लागायचं असेल तर लागून बघा. ही फार महान शक्ती. अरे लय खुश झाले. म्हणून